आणि हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार वाशिम जिल्ह्यामध्ये सर्वदूर मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। काल रात्री 8 वाजल्यापासून बरसणारा पाऊस सकाळपर्यंत पाऊस कायम आहे। बरसणाऱ्या पावसानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलाय आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज जयस्वाल यांनी। वाशिम जिल्ह्यात जून आणि जुलै महिन्यात बरसलेल्या अल्प पावसानंतर काल जुलै महिन्याच्या शेवटीला काल सकाळपासून पावसाला जोरदार सुरुवात झालेली होती। मात्र काल हवामान खात्याने वाशिम जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिल्यानंतर काल रात्री 8 वाजेपासून सकाळी 6 वाजेपर्यंत संततधार पाऊस बरसलेला आहे। साधारणतः या पावसाची नोंद जर पाहायला गेलं तर 100 मिलीमीटरपेक्षाही अधिक होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। बरसणारा पाऊस शेतीसाठी असेल किंवा धरण प्रकल्प, विहीर, बोरवेल यांची पाणी पातळी वाढण्यासाठी मोठा फायदेशीर ठरणार आहे। वाशिम जिल्ह्यात जर पाहायला गेलं तर केवळ 10%च प्रकल्पामध्ये जलसाठा शिल्लक असल्याने वाशिमकरांची धाकधूक मोठ्या प्रमाणात वाढली होती। मात्र कालचा पाऊस काही प्रमाणात असो फायदेशीर ठरणार असल्याचे चित्र आहे। त्याही पलीकडे जर पाहिलं तर वाशिम जिल्ह्यात हा जो बरसणारा पाऊस आहे पुढच्या 24 तास कंटिन्यू असाच पडणार असल्याची हवामान खात्याने इशारा दिलेला आहे। हा पाऊस शेतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। मनोज जयस्वाल, एबीपी माझा, वाशिम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।